आता पाहूया आताच्या घडीच्या टॉप 9 मोठ्या बातम्या। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डिसेंबर-जानेवारी दरम्यान राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची माहिती। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी व्हीव्हीपॅट मशीन वापरणार नाही असंही केलं स्पष्ट। टेंटेटिव्हली आमचा प्रयत्न राहील की ऑक्टोबर एंड पासून दिवाळीनंतर हे सर्व इलेक्शन प्रक्रिया सुरू होईल। स्थानिक स्वराज्य संस्था इलेक्शनमध्ये व्हीव्हीपॅट जे आहेत व्हीव्हीपॅट सुद्धा वापरत नाही कारण व्हीव्हीपॅट वापरणं शक्य होत नाही। प्रांजल खेवलकरांच्या प्रकरणात राज्य महिला आयोगाकडे प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार तपासाला सुरुवात। पुणे पोलीस राज्य महिला आयोगाच्या पत्रानुसार तपास करून सादर करणार अहवाल। पुणे पोलिसांकडून मानवी तस्करीच्या अनुषंगाने तपास सुरू। पुणे महानगरपालिका आयुक्तांच्या बंगल्यातून महागड्या वस्तू गायब। 24 तास सुरक्षा असतानाही बंगल्यातील साहित्य गायब। गायब झालेल्या अन्य वस्तूंसाठी 20 लाखांच्या निविदा काढल्याची माहिती। पहिली आणि दुसरीच्या इंग्रजीच्या पुस्तकात एकच कविता। कवितेचे फक्त चित्र बदलण्यात आलं। बर्ड्स कॅन फ्लाय असं टायटल असणारी कविता दोन्ही वर्गात असल्यामुळे पालकांमध्ये संभ्रम। 5 ज्योतिर्लिंगाचा विकास करण्यासाठी 5 वरिष्ठ आयएस अधिकाऱ्यांची नियुक्ती। मुख्यमंत्री फडणवीस यांचा मोठा निर्णय। राज्याच्या इतिहासात प्रथमच असा निर्णय घेण्यात आलाय। खालिद का शिवाजी चित्रपटावरून विश्व हिंदू परिषद आक्रमक। खालिद का शिवाजी चित्रपटावर बंदी घालायची केली मागणी। कोथरूडमधील तरुणींना शिवीगाळ मारहाण केल्याचं हे प्रकरण। ससून रुग्णालयाच्या पीडित तरुणीच्या तपासणीचा अहवाल पुणे पोलिसांना सादर। तपासणी अहवालातून तरुणींना कोणतीही ताजी दुखापत नसल्याचं समोर। 6वीतल्या विद्यार्थिनीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू। नाशिक शहरात इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील घटना। शाळेच्या गेटमधून आत प्रवेश करत असताना विद्यार्थिनी कोसळली। मृत विद्यार्थिनी श्रेया कापडीला हृदयाशी संबंधित आजार असल्याची माहिती। 8 तारखेला पुण्यात शेतकरी हक्क परिषदेचं आयोजन। बच्चू कडू, राजू शेट्टी, अजित नवले, कैलास पाटील उपस्थित राहणार। पुण्यातून शेतकरी कर्जमाफीची मागणी होणार। शेतकरी नेते सरकारविरोधात लढा उभा करण्याच्या तयारीत।